मुंबई गोवा महामार्गावरील गडब गावात नवीन पद्धतीनुसार खड्डे भरण्याचं काम सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सुरू केलेल्या कामाची पाहणी केली। कोकणातील या महामार्गावर पडलेले खड्डे 3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बुजविण्यात येतील असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। जिओ पॉलिमर, जिओ कास्टिंग, रॅपिड क्विक सेटिंग पॉलिमर M16 आणि त्यांचे प्रीकास्ट केलेले रस्त्याचे पॅचेस वापरून हे खड्डे बुजविण्यात येतील। गणेशोत्सवापूर्वी जास्तीत जास्त खड्डे बुजवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू असं सांगितलंय। तसेच रस्त्याच्या कामात ज्या अधिकाऱ्यांनी कसूर केली असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट केलंय। सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक ही आपण नाशिक हायवेला वापरली जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे। तिथं उभ्या 1 तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे, खड्डा भरलेला, आता त्याच्यावर गाड्या सुटतात। तो एकदम M60चा RMCचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे। दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर M60 हा एक मेथड आहे, त्याच्याने आपण खड्डे भरतोय। तिसरं आहे DLC, आपण ते सर्व्हिस रोड बघितलं ना, तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे आपण DLCच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून ते पण एक RMCचं एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे। आणि चौथं जे आहे ते आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही, अशा ठिकाणी प्रिकास्ट M60चे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे, ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय। त्यामुळे हे 4 प्रकारचे मेथड्स आहेत। हा मुंबईचा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आज प्रयत्न आहे आणि त्यावर त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, PWD अधिकारी, MSRTCचे अधिकारी आणि DC म्हणून आहे, त्यांनी देखील आम्हाला ही जी मेथड आहे त्यांनी श्वास घेतला आणि सगळे लोक त्याचा एक अगोदर स्टडी केला आहे, कुठे कुठे खड्डे किती आहे, कुठले खड्डे कुठल्या मेथडनी भरायचे, कुठल्या मटेरियलने भरायचे, हे ठरवून आता हे काम झालेलं आहे। मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डे